दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूनच निकाल लागेल असं आमदार संतोष बांगरांनी म्हटलंय। 1001% निकाल बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच असेल असंही त्यांनी सांगितलं। संतोष बांगर आहेत साहेब, काय सांगाल, काय अपेक्षित आहे निकाल? अपेक्षित काय आहे निकाल तुम्हाला सांगतो, खऱ्याच्या बाजूने लागणार आहे। जी वस्तुस्थिती आहे, जी शिवसेना तुम्हाला सांगतो की मताचा आधिक्य जर बघितलं तर शिवसेना ही सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांची शिवसेना, त्या बाजूनी हा निकाल लागणार आहे। या केसमध्ये सर्वात महत्त्वाचा निकाल देणारे आहेत ते राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे आणि या भेटीवर विरोधकांकडनं जे ते आक्षेप घेतला जातोय, कसं बघता? विरोधकाला दुसरा धंदा राहिलेला नाही। आज तुम्हालाही माहिती आहे की विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर साहेब आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे आहेत। हे तुम्हाला सांगतो की भेटतच असतात आणि ज्या वेळेस न्यायदेवताच्या न्यायाच्या खुर्चीवर ज्या वेळेस नार्वेकर साहेब बसतील त्यावेळेस हे सगळं विसरून जातील की मुख्यमंत्री कोण आणि म्हणजे सदस्य कोण। ज्या पद्धतीनं न्याय द्यायचा असतो, न्यायाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर 100% ज्या वस्तुस्थिती असते त्या पद्धतीचा न्याय हा न्यायदेवता देत असतो। हा निकाल लागल्यानंतर तुमची आणि ठाकरे गटाचे काय चित्र असेल, काय अंदाज? आमचं तर चित्र स्पष्टच आहे। ज्या पद्धतीचा जल्लोष या ठिकाणी तुम्ही बघत असाल की ग्राउंड कसं सजलंय आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगतो की आम्ही जल्लोष या ठिकाणी सभा झाल्याच्या नंतर साजरा करूया। निकाल लागल्यानंतर तुम्ही दावा करताय की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागेल, आनंद कसा व्यक्त केला जातो? 1001%, 100% नाही, 1001% निकाल हा सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या शिवसेनेसोबतच लागणार आहे। याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। आताही जर जल्लोष करायचा म्हणलं तर हे संपूर्ण शिवसैनिक सज्ज आहेत। शेवटचा प्रश्न आहे, आमदार अपात्रता प्रकरणामध्ये जर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने जर लागला तर पुढची दिशा काय असणार? लागूच शकत नाही। हे जे तुम्ही बोलताय ना, हे लागूच शकत नाही, शक्यच नाही। जी वस्तुस्थिती आहे, सर्वसामान्य जर कार्यकर्त्याला एखाद्या लहान लेकराला जर विचारलं 0 आणि 100 मध्ये किती फरक असतो तर मला वाटते लेकरू सुद्धा सांगू शकते। त्याच पद्धतीचा हा निकाल लागणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये तफावत नाही। संध्याकाळी संतोष बांगर कसा जल्लोष करते? छत्रपती शिवाजी महाराज की या पद्धतीचा जल्लोष या ठिकाणी होणार आहे। निश्चित हे आमदार संतोष बांगर आहेत आणि संध्याकाळी जो इथून निकाल लागल्यानंतर जे संतोष बांगर जल्लोष साजरा करणार असल्याची माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, आखाडा बापूर, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।